नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आता अधिक मास चालू झालेला आहे आणि अनारसे तर हे करावेच लागतात. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास मात्र एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या प्रकारचे अनारसे जरूर बनवा. त्यासाठी इथे हे पीठ घ्यायचं आहे. तर आता जे पीठ आहे ते मी दिवाळीमध्येच करून ठेवलेलं होतं, कारण करणं झालंच नाही. आणि हे जे अनारसे होणार आहेत ते साखरेचे अनारसे आहेत. एकदम छान असं पीठ राहिलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. एकदम छान असं राहतं. त्यातलं एवढं पीठ मी हे काढून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आणि जर खूप कोरडं वाटलं तर थोडंसं दूध यामध्ये घालायचं आहे, अगदी अर्धा किंवा 1 चमचा. आता मी हे पहिलं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे, मळून घेणार आहे. त्यामध्ये आता 1 चमचा दूध घातलेलं आहे. दूध घालून थोडंसं छान असं मऊसर मळून घेतलेलं आहे. आणि आता तुम्हाला अनारसा जेवढा मोठा हवा आहे तेवढे हे गोळे करून घ्यायचे आहे. सुरुवातीला गोळे करून ठेवले की सोपं जातं करायला. हे पहा, याप्रमाणे इथे आता हे गोळे करून झालेले आहेत. आता अनारसे करायला सुरुवात करायची आहे. थोडंसं मी तेल हाताला लावलेलं आहे, म्हणजे जास्त चिकटत नाही हाताला. आणि हे पहा, याप्रमाणे आता हे दाबून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला मोठा करता येईल तेवढं तुम्ही याचप्रमाणे मोठा करून घ्यायचा आहे, असा बोटावरच. हे पहा, हे पहा, याप्रमाणे आता करून झालेला आहे. त्यानंतर खसखस घ्यायची आहे. खसखशीऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता, म्हणजे खसखशी साखरेमध्ये मिक्स करायची आणि याप्रमाणे हा अनारसा करून घ्यायचा आहे. आता मी इथे फक्त खसखसच वापरलेली आहे. हे पहा, याप्रमाणे ही 2च बोट वापरायची आहेत. आणि याप्रमाणे हे असं दाबत राहायचं आहे आणि थोडासा जेवढा पातळ करता येईल तेवढा करून घ्यायचा आहे. हे पहा, छान इथे अनारसा हा करून झालेला आहे. तेल इथे फार कडकडीत न करता मीडियम करायचं आहे आणि हा अनारसा त्यामध्ये सोडायचा आहे. गॅस थोडासा बारीक करायचा आहे, लगेच त्याला हात लावायचा नाही किंवा चमचा लावायचा नाही. आता थोडासा फुगल्यानंतर काय करायचं, साईडची बाजू ही अशी करायची आहे, म्हणजे थोडंसं तेल असं त्यावर टाकायचं आहे. आणि हा अनारसा असा थोडासा चिकटला जातो खाली आणि थोडा हा मोकळा करून घ्यायचा आहे. हे पहा, याप्रमाणे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि तेल असं यावर घालत जायचं आहे, म्हणजे छान अशी जाळी पडली जाते. हे पहा, खूप छान अशी जाळी याला पडलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. सतत असं तेल घालत राहायचं आहे त्यावर. हे पहा, किती मस्त असा हा अनारसा तयार झालेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. व्यवस्थित असा हा निथळू द्यायचा आहे. एक बटर पेपर घ्यायचा आहे आणि डिशवर ठेवून द्यायचा आहे. आणि हे पहा, याप्रमाणे आपल्याला हा उभा ठेवायचा आहे, म्हणजे तेल व्यवस्थित असं निथळू द्यायचं आहे, म्हणजे खाताना जास्त तेलकट लागणार नाही. इथे आता लगेच दुसरा पण अनारसा तयार झालेला आहे. एकदम जर करून ठेवले तर काय होतं, कधी कधी जर पीठ एकदम पातळ झालेलं असलं तर मग तो लोंबला जातो आणि मग चांगले असे होत नाहीत आणि आकार बिघडला जातो. हे पहा, खूप छान असे हे अनारसे होतात आहे. दुसरा पण अनारसा आता तळून झालेला आहे, किंवा असा तुम्ही साईडला सुद्धा हा निथळायला ठेवू शकता.
हे पहा याप्रमाणे. हे पीठ कसं बनवायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवश्य जाऊन पहा. इथे तुम्हाला अनारसा कशा पद्धतीने बनवायचा आहे ती मी ट्रिक पण तुम्हाला इथे सांगणार आहे. तर इथे मी दुधाची पिशवी घेतलेली आहे आणि त्यावर एक कॅरीबॅगवरती परत ठेवायची आहे. तिचे 2 भाग केलेले आहेत आणि याप्रमाणे लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. थोडंसं आधी तेल लावायचं आहे, जास्त तेल लावायचं नाही. हे पहा याप्रमाणे जेवढा पातळ हवा आहे अनारसा तेवढा तुम्ही इथे लाटून घेऊ शकता. हे पहा एकदम मोठा असा अनारसा तयार झालेला आहे. आणि आता काय करायचं, त्यावर ही खसखस अशी लावायची आहे आणि सर्व बाजूनी ही फिरवून घ्यायची आहे. हे पहा याप्रमाणे. हे पहा मस्त असा अनारसा आपला तयार झालेला आहे इथे. आणि सोडायचा कसा ते पण सांगणार आहे. हे पहा इकडनं असा काढून घ्यायचा आहे. हे पहा आणि ही बाजू वरती ठेवून आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे सुद्धा तुम्ही अनारसे करू शकता. मात्र सर्व अनारसे हे बारीक गॅसवर मंद आचेवरच आपल्याला तळायचे आहे, नाहीतर मग खूप करपतील, काळे होतील. आता हे जे अनारसे आहेत हे साखरेचे असल्यामुळे जास्त लाल करायचे नाहीत. हे पहा इथे हा अनारसा आता तळून झालेला आहे आणि व्यवस्थित असं हे तेल निथळू द्यायचं आहे. हे पहा खूप तेल त्यामध्ये जातं. अनारसाला खूप तेल लागतं, म्हणजे खूप तेल पितं अनारसा, म्हणून व्यवस्थित तेल हे निथळू द्यायचं आहे. आणि बटर पेपरवर आपल्याला असेच उभे ठेवायचे आहेत. किती छान दिसत आहे हा अनारसा, तुम्ही इथे पाहू शकता. एकदम छान मस्त अशी ही जाळी याला आलेली आहे. हे पहा इथे आता हा शेवटचा अनारसा आहे. सर्व अनारसे हे तळून झालेले आहे. गॅस इथे आता बंद करायचा आहे. हे पहा खूप छान असे अनारसे होतात. हे पीठ जर तुम्ही दिवाळीच्या वेळेसच करून जर ठेवलं ना जास्त, तर 8 ते 9 महिने सहज टिकतं. फक्त तुम्ही हे जे पीठ आहे ते फ्रीजमध्ये एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्या, म्हणजे व्यवस्थित असं हे पीठ टिकलं जातं. कधीही अनारसे आपल्याला करता येऊ शकतात. किती सुंदर दिसत आहे, इथे पाहू शकता. एकदम छान असे हे अनारसे तयार झालेले आहेत. आता सुरुवातीला नैवेद्य हा दाखवून द्यायचा आहे. तर तुम्हीसुद्धा याप्रमाणे हे अनारसे बनवू शकता. एकदम छान असे तयार होतात. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.